लोकसभा निवडणुकीवेळी आणि त्यानंतर मतदार याद्यांमध्ये घोळ झाल्याचा विषय सध्या राजकीय पटलावर गाजत आहे। संसदेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या विषयावर आवाज उठविला आणि पत्रकार परिषदेत त्यांनी मतदार याद्यांतील झालेल्या घोळ संदर्भात थेट पुरावे सादर केले। त्यानंतर निवडणूक आयोगाने शपथपत्र सादर करण्याचे आवाहन राहुल गांधी यांना केले। मात्र गांधी यांनी संसदेत शपथ घेतली हेच पुरेसे नाही का असा प्रतिवाद केला आहे। नागपूर येथे माजी कृषी व संरक्षण मंत्री नामदार शरदचंद्र पवार यांनी काँग्रेस उपाध्यक्ष व विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विधानाचे समर्थन केले। त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरवर संवाद साधत पवारांच्या विधानाकडे दुर्लक्ष केले। महत्त्वाचे म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील पवारांवर उघड टीका करणे टाळल्याचे म्हटले जाते। शरद पवार हे मोठे नेते आहेत, अनुभवी नेते आहेत असे शिंदे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले। शनिवारी ठाण्यात आनंद मठात रात्री उशिरा रक्षाबंधन सोहळा कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला। निवडणूक हरल्यावर राहुल गांधी आरोप करीत आहेत अशी टीका त्यांनी केली। दरम्यान शरदचंद्र पवार आणि एकनाथ शिंदे यांची जवळीक वाढल्याचे म्हटले जात आहे। गेल्या महिन्याभरात 2 वेळा हे 2 मोठे नेते एकत्र आल्याचे म्हटले जात आहे। त्यामुळे राजकीय पटलावर या विषयाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। राजकीय समीक्षकांचे असे मत आहे की भविष्यात केव्हा तरी शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र येऊ शकते। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।